ती आली आहे. अलिमगड संघ पडदा सोडून बसा विनंती असेल. पडदा सोडून बसायचा अलिमगड प्रेक्षक. दादा थोडस पडद्याच्या मागे बसा. बसा तुम्ही हरकत नाही पण पडद्याच्या मागे बसा. डॉक्टर किरण पाटील यांनी जुना अंदुरकी संघाला टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. सकाळी वेगळे होते, दुपारी वेगळे आहेत आणि जर गटातून निघाले तर उद्या वेगळे असतील. चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. आकाश पाटील आणि अल्पेश पाटील सलामीची जोडी आणि बॉलर तयार होते मुकेश पाटील. हा पाटील परिवार या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोरून पण पाटील आहेत आणि खेळणारे पण पाटीलच आहेत. मुकेश सज्ज होतोय. चला मॅचला करूया सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. 2 ओव्हरचा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि पहिला चेंडू निर्धावात आलाय मिड विकेटला आणि लंगनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धावात आलाय. आणखीन एक मॅन फ्रॉम जुना अंदुरकी संदीप पाटील सर आमच्या सोबत आहेत. वेलकम आमचे ऑफिशियल. ओ हो हो उडवलाय तर खरं, परंतु भावेश चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. पहिली विकेट. एका क्षणाला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की काय, परंतु आज रायटी बॅट्समनला हवा नाहीये मी म्हणेन. आकाशचा फॉर्म बरकरार आहे मी म्हणेन, कारण मागच्या मॅच मध्ये देखील लवकर बाद झाला होता. या मॅच मध्ये देखील लवकर बाद झाला. मागच्या मॅच मध्ये मला वाटतं स्कोर केला होता 1 रन आणि या मॅच मध्ये 0 वरती तो बाद झाला. न्यू बॅटर पुष्पम. न्यू बॅटर पुष्पम आल्यात. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहेत. बेनिफिट असणार आहे डावखुऱ्या हाताच्या बॅटरला. यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटकाला जवाब. कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब गोलंदाजी, कारण आपण जर मिड विकेटला खेळाडू लावलाय, एक लॉंगनला खेळाडू लावलाय, तर अपेक्षा हीच आहे की तुम्ही लेग स्टंप वरती गोलंदाजी कराल, परंतु ऑफ स्टंप वरती कोणताही खेळाडू डीप मध्ये नाही आहे. फक्त 30 यार्ड सर्कल भेदायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. तेच काम केलं बॅटरनं. स्विच हिट केलाय. हा फटका हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. दुसरा धक्का. टीम आई जोगेश्वरी जुना अंदुरकीला. पुष्पम बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर चेतन वारगडे इन ॲट नंबर 4. 2 बॅटर बाद झालेत. यानंतरची मॅच विजेता संघ विपक्ष वडूनवगर आणि त्यानंतर मॅच असेल त्यांची विजेता संघ विपक्षामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर. आज मॅच होणारच आहे. अंजूर आपण देखील तयारीत राहा.
बॉलर तयार अराउंड द विकेट न समोर लेफ्ट हँड बॅट्समन आणखीन एक चेतन आले चेतनसाठी बॉल कटर लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय चांगली बॉलिंग पाहायला मिळाली कटर पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं बॉल गेला धावफलक 5 वरती मुकेश पाटील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5 धावा एक चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला त्या व्यतिरिक्त जास्त काहीच करता आलेलं नाही या बॅटर्सना एक चौकार बघला तर 2 विकेट मुकेशच्या खात्यामध्ये आले चांगली स्कोरिंग धनाजी पाटील उर्फ मास यांच्या माध्यमातून केली जाते जिथे मास असतात तिथे खरं तर जास्त टेन्शन ऑर्गनायझर घेत नाही कारण काही लफडा झाला तरी ते बघून घेतात सन्माननीय आदरणीय राजू शेठ भगत साहेबांचं देखील शुभागमन झालं वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आणखीन एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते श्री गणेश भरुडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 येत्या 30 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत तब्बल 48 संघ या स्पर्धेमध्ये असणार आहेत जीसी अंतर्गत 32 टीम आणि ठाणे रायगड विभागातील 16 टीम्सना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे याच क्रीडांगणावरती ती स्पर्धा थाटामाटाने साजरी होणार आहे लेग बायची एक सिंगल एका धावेनं धावफलक 6 वरती जाऊन पोहोचत आहे दुसऱ्या षटकामध्ये प्रणव पाटील वेग घेऊ नका विनंती आहे टीम अलिमगड टायमर ऑन आहे चांगला बॉल प्रणव पाटीलचा देखील मी उल्लेख करेन की दोन्ही फॉर्मॅट मध्ये तो चांगला खेळ करतोय बॅटिंग देखील चांगली करतोय प्रणव आणि बॉलिंग मध्ये देखील आतापर्यंत चांगला खेळ प्रणवचा पाहायला मिळाला आहे बॉलर तयार पुढचा बॉल यावेळेस सोडून दिला लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकेल 7 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलर प्रणव पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला झालाय की नाही हेच पाहायचं आहे लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय एक सिंगल या चेंडूवरती एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती 8 रन लॉस ऑफ 2 विकेट चांगली बॉलिंग प्रणवची आपल्याला पाहायला मिळते पहिल्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपल्याला हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत होत्या जसं जसं खेळ होत राहिलाय आजच्या दिवसामध्ये पिच मला वाटतं स्लो झाली की काय उद्या देखील भरपूर चांगल्या टीम्स पाहायला मिळतील हुक केलाय चेंडू हवेत आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर षटकार
षटकाराला 6 धाव्यानं धावफलक 14 वरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत अगदी विचार केला तर 9 धावा आल्यात. त्याच्यामधनं बॅटरच्या बॅटमधनं फक्त एक षटकार आलाय. बाकी सर्व धावा लेग बायच्या रूपानं, म्हणजे कनेक्शन झालंय तर चौकार आणि षटकारांमध्ये. अदरवाईज बॅट आणि बॉलचा मिलाप होत नाही आहे. हा चेंडू देखील चांगला आणि बॉल आणखीन एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. वरती जाऊन पोहोचेल प्रणव पाटील. आता थोडासा महागडा ठरतोय कारण एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आलाय. भावेश आता काहीतरी त्याला सांगण्यासाठी आल्यात. अगदी तेच सांगतात की क्षेत्ररक्षण आपण उजव्या बाजूला डाव्या बाजूला सजवलंय आणि तू पायांवरती बॉल टाकणार आहे तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. हा चेंडू चांगला आहे. डायरेक्ट हिटची गरज आहे. प्रयत्न भरपूर चांगला. एक सिंगल आली आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाली. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचताय. 19 बनल्यात. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा प्लस बनवेल, कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे टीम जुनांदुर्कीची. आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं, परंतु मागच्या मॅचचा अगदी विचार केला जुनांदुर्की संघ पहिले 2 ओव्हर जास्त धावा मिळवत्या आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, धावांचा पाऊस पाडला. परंतु आता भावेश येत आहेत. कॅप्टन भावेश तिसऱ्या षटकामध्ये येतात. हे षटक निर्णायक असणार आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये हे चित्र पाहिलं की तिसऱ्या षटकामध्ये गेम फिरतीये आणि त्याच तिसऱ्या षटकामध्ये आता भावेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती अराउंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला, कारण समोर लेफ्टी बॅटर आहे चेतन वारगडे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, फटका खेचून मारलाय, उडवलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक विकेट भावेशच्या खात्यामध्ये. आणखीन एक धक्का टीम जोगेश्वरी जुनांदुर्कीला. न्यू बॅटर भावेश पाटील येत आहेत. भावेश पाटीलच्या समोर भावेश पाटील. पहिल्या चेंडूवरती चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला, चांगली लाईन लेंथ भावेशच्या माध्यमातून. माहिती होतं समोर डावखुरा त्याचा बॅटर आहे आणि सध्या बेनिफिट डावखुरा त्याच्या बॅटरला आहे. कालच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस होत्या, आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत. परंतु आत्ता या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्यात यश मिळेल. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी देखील भावेश. फटका चांगला आहे, स्वतः गोलंदाज जातोय चेंडूपर्यंत. एक सिंगल. एक मानसिक दृष्ट्या एक टोटल बनवावा लागणार आहे. 50+ टोटल जर येथून बनवेल टीम जुनांदुर्की, चांगली गोष्ट असणार आहे. कारण बॉलिंग लाईनअप जसं आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये की बॉलिंग स्ट्रॉंग आहे,
परंतु जर धाबा बनल्या नाही 40च्या आत जर थांबले तर दुसऱ्या डावामध्ये कठीणाईमध्ये सापडू शकते. परंतु सध्या भावेश सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. अल्पेशसाठी हा बॉल घेऊन येतोय. चला वेळ कमी घ्या भावेश, विनंती असेल. बॉलर तयार. हा फटका अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. फटका चांगला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. भावेश पाटील पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाटचिकडा शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू इंटरेस्टेड. कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाही आहे. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम झून अंदुरकीला. न्यू बॅटर चॉकलेट बॉय ऑफ झून अंदुरकी कृणाल पाटील. भावेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 3 धाबा खर्च केल्या. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उल्लेख केला होता की हे तिसरं षटक निर्णायक आहे. कारण याच षटकामध्ये मॅच फिरवण्याची ताकद आपण पाहिली आहे. या अगोदरच्या मॅचेसमध्ये देखील तिसऱ्या षटकामध्ये मॅच फिरताना पाहिल्यात आणि ही मॅच देखील तशीच पाहायला मिळेल का? काय स्ट्रोक खेळला. आल्या आल्या दमदार स्ट्रोक. पूर्ण राग या चेंडूवरती काढलाय कृणालनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शेवटचा बॉल या षटकामधील. कृणालला तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही आहे कारण हिटिंग ॲबिलिटीज त्याच्यामध्ये आहे ते सर्वांना माहिती आहे. क्रमांक 6 वरती तो खेळण्यासाठी आलाय. बॉलर तयार. भावेश पुढचा बॉल. यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. लॉंगऑफचा खेळाडू. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. फक्त एक सिंगल आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 29-29. धावा बनल्या 29. चला शेवटचं षटक देखील तुम्हाला वेळेत कंप्लीट करायचं आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलर हर्षला बोलवलं जात आहे. 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. धावफलकावरती धावा 29 लागल्यात. आता येथून किती धावा प्लस बनवेल तो बेनिफिट असणार आहे टीम झून अंदुरकीला. कारण आत्तापर्यंत अगदी विचार केला तर मागच्या षटकामध्ये भावेशने विकेट जरूर काढले परंतु षटकार खाल्ला त्यामुळे 10 धावा खर्च केल्या. मुकेशचं कौतुक करेन. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फक्त 4 धावा खर्च केल्या त्याने. प्रणव पाटीलनं 12 धावा खर्च केल्या आणि धावफलक 29 वरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार.
हर्ष पाटील शेवटचं षटक. पहिला बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 30 या अंकावरती जाऊन पोहोचेल. खऱ्या अर्थानं कुणालची बॅट स्विंग भरपूर चांगली आहे. बॅटला जसा लागतोय बॉल बाउंड्रीच्या दिशेनं जातोय बॉल. यावेळेस देखील हलकीशी बॅटची कडा लागली आहे. एक सिंगल. नाखुश आहे बॅट्समन. त्याला माहिती आहे की लोअर फुल टॉस होता, दिशा देऊ शकत होता. स्क्वेअर लेगचा खेळाडू 30 सर्कलच्या थोडंसं वाईडिश उभा आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केलाय या स्ट्रोकसाठी, परंतु थोडासा वाईडिश उभा होता. चांगल्या धावा येऊ शकत होत्या परंतु नाखुश. एक सिंगल आली. एका धाब्याने धावफलक 31-31. हर्ष चांगली बॉलिंग. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढला. फटका हा देखील चांगला आहे. काउ कॉर्नर रिजनला दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्यानं 33 धाबा धावफलकावरती. UTC लाईव्ह भरपूर चांगलं वर्क त्यांचं देखील. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन. प्रत्येक चेंडू वरती त्यांची नजर आहे. यावेळेस डायरेक्ट हिटची गरज आहे. प्रयत्न केले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. ओव्हर थ्रो झाला असता. हरकत नाहीये भावेश. मॅच झाल्यावरती टिप्स द्या. एका धावेने धावफलक 34 धावा. नक्कीच त्याला कोयबा खेळायला नेत जा भावेश, तेव्हा जाऊन कुठे हिट होईल. बॉलर तयार. हा फटका उडवला. चेंडू हवेत. भावेश प्रयत्न करतोय. प्रयत्न सफल. कोणतीही मिस्टेक भावेश करणार नाहीयेत. विकेटचं पतन. धक्का लागतोय. कृणाल बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर विशाल आलेत. विशाल राऊत. हिटिंग ॲबिलिटीज विशाल मध्ये देखील आहेत, परंतु एखाद षटकार आला तर 40 पर्यंत टोटल नक्कीच जाईल. 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ ना बाकी आहे. दादा कशाला काम वाढवताय. चांगली अंपायरिंग आज दिवसभरापासून आपण पाहिली आहे. आतिश पाटील सर असतील, राजन पाटील सर असतील, संदीप पाटील सर असतील आणि देवदास पाटील सर, म्हणजे पाटील परिवार इथे आलाय. अंपायरिंग मध्ये काय कुटुंब नाही ना तुमचं. ते गावं वेगवेगळी आहेत. संपूर्ण पाटील परिवार ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 35 धाबा. शेवटचा अंतिम बॉल. हर्ष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगलं यष्टी रक्षण मी म्हणेन, कारण बॅटची कडा लागली होती. चांगलं यष्टी रक्षण झालं. एक सिंगल आली. अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या 36 धावा आणि 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम जरीमारी अलिमगड संघाला असेल अगेन्स्ट टीम आई जोगेश्वरी झू नांदुर्की. छत्तीस बनल्या. 37 धावा बनवाव्या लागतील आणि जशी डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन.
पी पॅनलचे प्रल्हादजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की या तुमची जागा या मंचावरती आहे. तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच साहिल शेलके सर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष आम्ही स्वागत करतोय. तब्बल आपण भारतीय वेळ जर आता मोबाईलमध्ये बघितली किंवा घड्याळामध्ये बघितली तर 3:47 झालेले आहेत. आणि या विभागामध्ये खरं तर कामकाज भरपूर मोठ्या प्रमाणात चालत असतो. आज शनिवार आहे, सो काही नॉनव्हेज या विभागामध्ये जास्त नसावं, परंतु ज्या ज्या वेळेला रविवारच्या दिवशी आम्ही या क्रीडांगणावरती मेगा फायनल जेव्हा रविवारी असते तेव्हा मी जेव्हा कॉमेंट्री केली ना, तेव्हा अनेक सारे या मुख्य रस्त्यावरती जाणारे कामकाज, आपल्या हातामध्ये भाजी असते, आपल्यामध्ये हातामध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी घरी नेत असतात, परंतु ते गाडीला लावून गाडीवरती बसून किंवा पॅव्हेलियनमध्ये बसून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असतात. असे आम्ही प्रेक्षक बघितले. पहा, एका बाजूला मॅच सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला ज्याने घर बनतं अर्थातच विटा, त्या वीट भट्टीचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच क्रिकेट खेळत असताना जे खेळाडू खेळतात, परंतु जो कामकाज करत असताना सुद्धा जे खेळाडू खेळतात ना, त्यांच्यासाठी हे मोठं एक खरं तर मॅसेज आहे की तुमचा कामकाजही करा, क्रिकेटवरती लक्ष द्या. सध्या तरी पहा, त्या वीटभट्टीचं काम सुरू आहे आणि या विभागामध्ये अनेक सारे अशी दैनंदिन जीवनातली कामं आहेत, ती कामं सुरूच असतात. आणि प्लस क्रिकेट. फर्स्ट इनिंगमध्ये आई जोगेश्वरी झून अंदुरकी संघ बॅटिंग करत होता. 3:23 तो सामना आपण सुरू केला होता. त्यामध्ये आपण बघितले 5 विकेट गमावत असताना 36 धावा बनवल्या गेल्या आणि 37 धावा संख्येचं टार्गेट ह्या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे जरीमरी आलिमगर या टीमसमोर. मुकेश पाटील आणि प्रणव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. सुरुवातीच्या 3 विकेटचा आपण विचार केला गेला तर जुन अंदुरकीने विकेट जरूर ते गमावले गेले, परंतु जास्त काही ते करू शकलं नाही. परंतु चौथ्या विकेटसाठी थोडीशी भागीदारी राहिली. चेतन वारगडे आले, 11 धावा त्यांनी बनवल्या गेल्या आणि अशा पद्धतीने 37 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालं. मुकेश पाटील आणि प्रणव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणव पाटील तर कुणाल पाटील ॲज अ बॉलर म्हणून मॅन्डेटरी पॉवरच्या या षटकामध्ये झालाय दाखल. देऊयात विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आणि करूयात या सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट कट केलाय, गॅपमध्ये ढकललाय, पण तो 30 सर्कलचं रिंगण क्रॉस करू दिलं नाही. पॉवर प्लेचं षटक सुरू असल्या कारणाने बॅकअट पॉईंट शॉटमध्ये दरम्यान त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित केला होता. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि डावाला झाली आहे सुरुवात. जे काही घडलं बिघडलंय ना टीम झोन अंदुरकीच्या बाजूने, ते आता खरं तर या मॅचमधल्या सेकंड इनिंगमध्ये त्यांना वेगळं करायचं आहे, म्हणजे त्यांना टर्न करायचं आहे. कारण माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. बिघडलेली परिस्थिती आता घडवायची असेल तर इथनं चांगली बॉलिंग टाकावी लागेल झोन अंदुरकीला. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक. तीच चर्चा सुरू होती की 37 धावसंख्येचा बचाव करायचा आहे तर बॉलिंग नेट टू नेट व्हायला हवी. चांगला बॉल तिथे प्रत्युत्तर देण्याचं काम इथनं परतेल मैदानाच्या बाहेर. मुकेश पाटील होतोय पहिला फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. हलकीशी कडा, कोणत्याही प्रकारचा जजमेंट चुकू न देता आपण बघितला विकेट किपरला, त्याने पकडली गेली कॅच आणि समाप्त झाली खेळी, ती म्हणजेच फलंदाज मुकेश पाटीलची. अर्ली ब्रेक थ्रू मिळालाय. जर 37ची चेस जास्त नाही आहे, परंतु 2 मॅचेस आपण अशाही बघितल्यात ज्या मॅचेस टर्निंग पॉईंटला शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये जर संघर्ष टिकवायचा असेल ना तर एकमेव मेहनत आहे, ती मेहनत करावी लागेल झून नांदुरकीला. आपण बघताय या ठिकाणी जय बजरंग क्रिकेट संघ भरुडी आयोजित माजी सरपंच चषक 2025. यावेळेला इथेही कडा होती, बॉल मागे चालला, थर्डमॅनला डायरेक्टची चान्स आली आणि फलंदाज इथनं होईल बाद. लागोपाठचे 2 विकेट. बॅट ड्रॅग झाली रेषेच्या आतमध्ये, म्हणूनच काय पंचाने फिंगर अप करत असताना सांगितलं की बॅट्समन आउट.
विकेट किपरने हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला असताना तर त्याच्या हाताला भरपूर वेदना झाल्या असत्या. स्टंप आपण प्रोव्हाइड करत आहोत कारण थर्डमॅनचे खेळाडू होते. एवढ्या वेगाने कदाचित आजच्या दिवसातला काहीतरी राग असावा तो त्याने त्या स्टंपवरती काढला. स्टंप या ठिकाणी मोडलेला तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी 2 तुकडे झाले त्या स्टंपचे, पण तो चांगली बाजू झाली नांदुरकीच्या बाजूने की इथनं विकेट मिळाली. तीही दुसरी एकच ओव्हरमध्ये कुणाल पाटीलच्या, जिथे बाद झालाय प्रणव पाटील. दोन्ही सलामीवीर आता मागे परतलात. आता टॉप ऑर्डरचे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ऑलरेडी एक 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता, नाव त्याचं प्रणय. परंतु आता राजूलाही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल आणि तोच राजू असेल ऑन द स्ट्राईक. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. पण तीच आपण चर्चा करत होतो ना की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. जो बिघडलेली परिस्थिती बघून माघार घेतो तो कधीच यशस्वी होत नाही, परंतु परिस्थिती बघून जो तिला ताकद समजून विजयाचे स्वप्न बघतो ना तो नेहमी पुढे जातो. कारण सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचे की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम, ड्रीम कम टू कम. स्वप्नांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं असेल ना स्वप्न, तर तुम्हाला स्वप्नांच्या मागे पळावं लागतं, धावावं लागतं. आणि सध्या तरी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे संघ झोन आंदुरकीने. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, चांगला बॉल अपील केली जाते, पण तो पंच फिंगर अप करत असताना इथनं 3री विकेट मिळेल. इम्पॅक्ट, मिडल स्टंप आणि हाईट फॅक्टर मॅटर करत होतं ते सांगत असताना अनुभव इथनं विकेट घोषित केला आणि लागोपाठचा 3रा विकेट या ठिकाणी मिळवत असताना गोलंदाज मिस्टर कुणाल पाटील. तीन विकेट लवकर परतल्या गेल्यात. पूर्णपणे टॉप ऑर्डरला ढासळवत असताना ही खासियत आहे जी टीम झोन आंदुरकीची. कमी धावसंख्येवरती फाईट करणं ही त्यांची ओळख आहे. आणि आता याहून विनंती करेन दोन्ही टीमला, याच्यानंतर सुद्धा अजून 2 सामने खेळवायचे, त्याच्यामुळे विनंती करेन की कोणालाही आता एक्स्ट्राचा टाइम मिळणार नाही. सो टाइम कॅल्क्युलेट आम्ही करत आहोत. 3:50 झालेले आहेत. तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये काही करून फेकायचीच आहेत. बॉल समाप्त झालेले 4, ज्याच्यामध्ये फक्त एकच धाव आहे जी बॅटमधून पाहायला मिळाली प्रणव पाटीलच्या, परंतु तोही परतलाय मैदानाच्या बाहेर. आता प्रणय पाटील आणि नितेश पाटील ही जोडी उर्वरित आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक नितेश. ओ द विकेट. एवढा चांगला बॉल आताही अपील केली जाते, परंतु इम्पॅक्ट नाहीये. इम्पॅक्ट जरूर खराब असला तरी इथनं विकेट मिळत असताना लक्ष नव्हतं नॉन स्ट्राईक बॅट्समनवरती आणि अंपायरच्या अपीलवरती लक्ष होतं. त्यामध्ये सगळं काही विपरीत झालं. नितेश पाटील परतील मैदानाच्या बाहेर. एकंदरीत 5 खेळाडू अकाउंट ओपन न करता मैदानाच्या बाहेर. करावा लागेल. डगआउटमधनं जाणारा प्रत्येक खेळाडू याच गोष्टीची आशा अपेक्षा करतोय की आपल्यावरती आलेला दबाव आपण आपल्या माध्यमातून बाहेर काढू. परंतु क्रिकेट हा खेळ जेवढा ताकदीचा आहे ना तेवढा दिमागाचा सुद्धा आहे. विचार करावा लागेल आता टीम बॅटिंग करत असताना आलिम घरला की आता फलंदाज आहेत टॉप ऑर्डरचे ढासळले आहेत. प्रणव एकमेव असा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे जो अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु तोही अजूनही खातं खोळू शकला नाही. म्हणजे 5 खेळाडू ज्यातनं 4 खेळाडू खातं न खोलता मैदानाच्या बाहेर गेलात. इथं पार्टनरशिपची गरज आहे. पण तुमच्यापर्यंत बनवण्यासाठी जास्तही धावा नाही आहेत, परंतु तुम्ही कंडिशन ती आता खराब करून घेतली आहे. त्याच्यामुळे एक पार्टनरशिपची गरज आहे टीम आलिमगरला. ओ द विकेट. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा इथे अपील केली ती म्हणजे अंपायर्सकडे, पण तो बॉल मागे चाललाय. जे घडलं मागच्या बॉलवरती ना तेच कदाचित याही बॉलवरती घडलं की अपीलवरती लक्ष होतं बॅटकटच्या सहाय्याने. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अखेरकार विकेटचा जी विकेटची पडझड होती ती संपली आणि शेवटच्या बॉलवरती आल्या चौकार. एक पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5. ती स्पर्धा तुमच्या मित्रांनो भेटीस येते. रणजित पाटील सरपंच भरोडी आयोजित बंटी ट्रॉफी 2026. फक्त प्रकाश झोतातील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खास हे स्पर्धेचं आकर्षण हे राहिलं आहे की ग्रामीण संघांना सुद्धा खरं तर या स्पर्धेमध्ये संधी आहे.
आणि ऑल इंडिया आयकॉन प्लेयरसुद्धा BC4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक टीम मध्ये तुम्हाला एक ऑल इंडिया आयकॉन चूज करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. 9 जानेवारी ते 13 जानेवारी असा हा या स्पर्धेचा कालावधी आहे. कोणाला जर या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर बंटी पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5. अजूनही 32 धावसंख्येचा पाठला करायचा 18 बॉलमध्ये. पहिलं षटक जे इकॉनॉमिकल राहिलं ना तो प्लस पॉईंट आहे. तो एक असा षटक राहिला ज्या षटकामध्ये आपण असं म्हणत असतो की सुरुवात तुमची चांगली असली तर शेवटही चांगला राहतो. तो क्रिकेटमध्ये सुरुवात कुणाल पाटीलने चांगली करू दिली, पण तो आता शेवट कशा प्रकारे होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय अल्पेश पाटील. आजच्या दिवसामध्ये अल्पेश पाटीलनी खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग हाताळली आहे, परंतु त्याच्या समोर आता चॅलेंज प्रणय पाटील जो टॉप ऑर्डरमध्ये या टीममध्ये खेळतो. मागे खेळतात वॅकंड एरिया. फिल्डर आहे दूरवरती. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतील का? चान्स घेतली आहे. फिल्डर फंबल झाले. त्याचाच फायदा उचलला. शाकीन वरती फेकी, पण तो वेगाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण गेलेल्या आहेत. एकच धाव होती तिथे 2 धावा प्राप्त या ठिकाणी करत असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये असल्याच पाहिजेत. ज्या वेळेला तुम्ही फिल्डरकडे बघता, फिल्डर जेव्हा बीट होतात, फंबल होतात, तेव्हा तुम्हाला हाफ चान्स ही फुल चान्समध्ये कन्वर्ट करावी लागते. तेच केलं. हाफ चान्स होती, एक सिंगलची फुल चान्स जसा फिल्डर बीट झाला तशी केली. 2 धावा तिथनं मिळतात आणि आता 30 धावसंख्या उर्वरित 17 बॉलमध्ये बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आणि मग इथे 30 धावा 17 चेंडूमध्ये कंपल्सरी बनवाव्याच लागतील. ऑफ द विकेट. राऊंड द विकेटने ऑन साईडला बॉल चाललाय. परफेक्टली मिडल झाला बॅटवरती आणि तिथे फिल्डरही नव्हता. बॉलला पाठवला गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. नव्हती. जास्त ताकदीचा वापर केला नाही. फक्त क्षेत्र बघितलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. मग तिथेच खेळत असताना या ओव्हरमधला पहिला चौकार तुम्ही पाहिला आणि या पहिल्या चौकाराने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. धावसंख्या 11. अल्पेश पाटील सध्या तरी फेस जातोय प्रणय पाटीलला. राऊंड द विकेट. लेफ्ट ऑन द राऊंड द विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथनं मानत असताना आणि हीच क्रिकेटची मूळ भाषा असते. बॉलला पाठवला गेला लागोपाठच्या दुसऱ्या चौकारासाठी प्रणय पाटीलने. लागोपाठचे 2 चौकार इम्पॅक्टफुल. धावा येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये विचार विनिमय सुरू होता की 37चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीत. 18 बॉलच बाकी राहिल्यात. 32 धावा बनवायचे आहेत. त्या 32 धावा बनवण्याच्या मागचं कारण खरं तर हेच राहिलं की पहिलं षटक चांगलं राहू देऊ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अटॅक करायचा. तोच अटॅक आता सुरू केलाय प्रणय पाटीलनं आणि इथनं आपण बघितलं तर त्याच्या 2 चौकांनी टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. लेफ्ट हँड बॉलरवरती आता अटॅक सुरू केलाय. यावेळेला फुल लेन बॉल ऑन साईडला चालला गॅपमध्ये. गॅप मोठी आहे, चेस मोठी आहे, परंतु तिला कव्हर करण्याचं काम केलं. खूप चांगली फिल्डिंग आणि गुड थ्रो. काय सुंदर फिल्डिंग पहा. गॅप मोठी होती, त्या गॅपला कव्हरही करायची होती. 2 चौकार ऑलरेडी विरोधात आले होते. तिसरा चौकार थांबवायचा होता. त्यामुळे या गॅपच्या चेसला बरोबर कंप्लीट केलं. मिड विकेटला फिल्डिंग झाली बॉलची. तिथनं मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 17. का त्या सिच्युएशननुसार भावेश अजूनही मागे थांबला. त्याचंही अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. आता मिस केली लाईन, परंतु रिझल्ट मिळेल सिंगलचा. एक एक धाव ना सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण क्रिकेटमधल्या प्रत्येक रन्सवरती ना तुमचं भवितव्य असतं. कधी कधी रन चेस जेव्हा आपण करत असतो, कधी कधी भरपूर संघ एका धावसंख्येने पराभूत होत असतात. म्हणून क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप महत्त्व आहे. म्हणून सिंगल डबल चौकाराच्या बरोबरीने जोडून आता पुढे सरकलाय संघ आलिमगड. लक्ष आता थोडंसं कमी झालंय. 18 धावा इथनं पूर्ण झाल्यात टीमच्या टोटलमध्ये. मागे खेळण्याचा प्रयत्न थोडंसं थांबवलं जाते यावेळेला बॅट्समनच्या माध्यमातून सुद्धा. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा ऑल ओव्हर खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37चा पाठला करत असताना संघ आलिमगडने बनवल्या गेल्यात 18, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची कंपल्सरी गरज आहे या मॅचमध्ये.
चला एकत्रित येऊ नका, विनंती करेन ज्या बॉलरला तुम्हाला बॉलिंग द्यायची आहे त्यांना लगेचच द्या, कारण प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटं मिळतील. 3:50 मिनिटं झालेले आहेत आणि सध्या 4:01 म्हणजे तब्बल 11 मिनिटं तुम्ही 2 ओव्हरला खर्च केलेले आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन तुम्हाला पॅनल्टी नको आहे. पुढचा येणारे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये काही करून कव्हर करायचंच आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 टीमच्या टोटलमध्ये अजूनही 19ची गरज. जे 2 ओव्हरमध्ये केलेलं आहे ते आता पुढच्या 2 ओव्हरमध्ये करायचं आहे. थँक्यू सो मच ज्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये चहा प्रोव्हाइड केला आहे, कारण दुपारी जरूर चेहऱ्यावरती थोडीशी झोप असते. काहीशी झोपेतून उठतात आणि काही ची ही झोपण्याची वेळ प्रत्येक कामाच्या शेड्यूलनुसार आराम करत असतो. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्कोरर, आमचे अपडेटर, त्यामध्येच आमचे जे 12वे खेळाडू आहेत त्यांना कोणत्या प्रकारची झोप नाही यावी त्यासाठी एक चुस्का चाय का अर्थातच चाय ज्याने प्रोव्हाइड केले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. 12मध्ये येस, अंपायर्सला सुद्धा तसंच असतं, कारण डोळ्यात तेल घालून अंपायरिंग करावे लागते प्रत्येक डिसिजन. आणि आम्ही म्हणतो दादा नेहमी की एखाद वेळेला कॉमेंटेटरकडनं जर चुकी झाली तर आम्ही सॉरी म्हणू शकतो, परंतु अंपायर्सला ती वेळच येत नाही. त्याच्यामुळे खूप चांगलं अंपायर काम या ठिकाणी हे पॅनल करत असताना लगेचच 12 चेंडूमध्ये 19ची गरज. नवीन बॉलर प्रमोट केला चेतन वारगडे. 12मध्ये 19 रोखायचे. फिल्टर अप सेट झालाय. डीपमध्ये 5 फिल्डर. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ताकद जास्त नाही, मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता नाकारता येणार नाही. मिड विकेटला तोल धरलाय भवऱ्याप्रमाणे फिल्डरने आणि पकडली गेली कॅच. परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. प्रणव पाटीलला लागणारा झटका 5वा. गमावले गेले, परंतु ही टर्निंग पॉइंट वेट ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाले 2, त्याच खेळाडूला आपण बघितलं आता माघारी परतत असताना. आता 5 विकेट गेल्यात. चर्चा आपण केली होती की ज्या अंदाजाने सिच्युएशन बघून भावेश मागे थांबलाय तो भावेश मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि आता तोच भावेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक टीमचा असा खेळाडू असतो ना ज्याला संकट मोचक आपण म्हणत असतो. सामना अडचणीमध्ये राहिला तर सर्व 11 खेळाडूंच्या जबाबदारीचा खेळ एखाद्या खेळाडूवरती, प्रत्येक टीमवरती आपण असा संघर्ष बघत असतो की जेव्हा असा संघर्ष येतो तेव्हा त्या खेळाडूकडे आपण आशाभूत नजरेने बघत असतो आणि तोच खेळाडू आहे टीम आलिमगरच्या माध्यमातून भावेश. तो आता गेल्या मैदानाच्या आतमध्ये फील्ड जी सेट केली आहे तो चेक करतोय की कोणती गॅप मोठी आहे तिथे खेळावं, कारण आता समीकरण उर्वरित राहिले 11 चेंडू आणि 19 धावसंख्येचं. चेतन तयार 22 साठी. ओव्हर द विकेट. मागे गेला परंतु थांबला नाही. मागे जाण्यामागचं कारण एकच होतं की घाव घालायचा आहे, वार करायचा आहे आणि तो वार केला भावेशने त्याच्या बॅटमधून. षटकार. सगळ्यात घातक प्राणी म्हणजे वाघ. जेव्हा तो 2 पावलं मागे येतो ना तेव्हा खरं तर तो शिकाराचा शोधात असतो आणि तोच शिकार खरं त्याला मिळवायचा असेल ना तेव्हा तो त्याच्यावरती घाव घालतो. क्रिकेटमध्ये तेच आहे. भावेशने तेच केलं की संघाला धोका तर विरोधकाला ठोका असाच मूलमंत्र असतो खरं तर क्रिकेटचा. आणि तेच केलं. धोका वाढत चालला होता. समोरचा संघ दबाव टाकत होता. प्रणव पाटील मैदानाच्या बाहेर गेला, प्रणय पाटील गेला, राजू पाटील गेला, नितेश पाटील गेला. मग त्यासाठी भावेशचं मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक होणं हे साहजिकच होतं आणि त्याच भावेशच्या बॅटमधून षटकाराने सुरुवात केली. आता 9 चेंडूंमध्ये 10 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 13. समीकरण क्लोज झाला. आता 37च्या चेसमध्ये भावेशचं चालणं हे गरजेचंच होतं आणि आपण जसा मोबाईलच्या चार्जिंगसाठी चार्जर नसेल तेव्हा बॅकअपसाठी पॉवर बँक ठेवतो ना तसा बॅकअप आता भावेशचा राहिला टीम आलिमगरला. त्याच्या बॅटमधून आला षटकार. 10 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 13. जास्त वेळ खर्च करताय विनंती करेन टीम जून अंदुरकी.
बॅकअप द अँड लोवर फुल टॉस अगदी बॅटवरती मिडल करत असताना टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स झाला डावकुरा त्याने फेकलाय दुसरीची चान्स नॉस्टॉगवरती फेकी बॉल कलेक्ट झाला नाही त्या कारणास्तव या 2 धावसंख्या झाल्यात पूर्ण. दबाव पहा ॲग्रेशन तुम्ही पहा कारण अशा क्रिटिकल सिच्युएशनला ना खरं तर व्हेंटिलेटरही काम करत नाही जेवढा तुमचा काम करतो तो म्हणजेच मोटिवेशन. कारण क्रिकेटमध्ये मोटिवेशन गरजेचं आहे. ज्या वेळेला एखादा फलंदाज हवी ठरतो तेव्हा बॉलरला मोटिवेट करा. एखादा क्षेत्ररक्षक जेव्हा चुकीचं काम करतोय तेव्हा त्यालाही मोटिवेट करा. कोणताही क्षेत्ररक्षक कोणताही बॅट्समन चुकीचं काम करत नाही तो काम त्याच्याकडनं होत असतो. त्याला मोटिवेट जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्ही संघाचे उत्कृष्ट खेळाडू बनू शकता. अजूनही 11ची गरज 9 चेंडू मागे गेला स्ट्रोकसाठी जागा निवडली मिड ऑफ वरून चेंडू चालेल लॉंग ऑफला तिथे मिळेल एक सिंगलने धावसंख्या अजून कमी होतील. इथून बनवायचे 10 बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 10 धावा. हे समीकरण बघितलं गेलं ना तर क्रिकेट आकडेवाडीमध्ये जास्त मोडतो. आकडेवाडी खूप मॅटर करत असतात परंतु हाच आकडा दोन्ही टीमला लक्षात ठेवावा लागेल. एका बाजूला जून नांदुरकी खेळते डिफेन्सिव्ह पद्धतीने त्यांचा खेळ नेहमी तुम्ही बघितलाय तर दुसऱ्या बाजूला रन चेस करणं ही ज्यांची खासियत तो संघ खेळतोय जरीमरी आलिमघर. ओ द विकेट यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु अवे प्ले फ्रॉम द बॉडी. विचार पडला आता भावेशला की हा बॉल वाईट का दिला नाही परंतु जी लाईन आहे ऑप्शनची त्या लाईनच्या आतमधून हा चेंडू झाला ट्रॅव्हल आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना आकडे बदलत आहेत. आकडे बदलवत ठेवल्यात कारण आता 7 चेंडूंचा खेळ उर्वरित आहेत. 7 चेंडूमध्ये बनवायचे 10 आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग. आजच्या दिवसामध्ये काय केलंय ना याला महत्त्व नाही तुम्हाला प्रेझेन्समध्ये राहावं लागतं. कारण भूतकाळातला वर्तमानातला प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित सोडू शकतो परंतु वास्तविक जीवनात ती स्थिती असते ना ती तुम्हाला वर्तमानातच घडवावी लागते आणि तो वर्तमान आता दोन्ही टीमच्या समोर आला आहे. एका बाजूला जून नांदुरकी तर दुसऱ्या बाजूला आलिमघर. लक्ष आहे 7 चेंडू आणि 10 धावसंख्येचं. चेतन वारगडे प्रयत्न करतोय या शेवटच्या बॉलवरती जर डॉट बॉल आला त्यांनी बॉलला घेतलेलं चुंबन आता पुढे कसा बॉल तो टाकेल कशा पद्धतीने डिलिव्हरी टाकेल याच्यावरती लक्ष केंद्रित. शेवटचा बॉल आणि चाल विकेट किपरच्या हातामध्ये अपील हलकीशी होती परंतु विकेट किपर सांगतायत की कोणताही स्पर्श नाहीये आणि अशा पद्धतीने कदाचित विकेट मिळेल ती म्हणजे सांघिक चेतन वारगडेला. आणि इथनं आता शेवटचा षटक राहील 6 बॉलचं आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा 10. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येचं भवितव्यासाठी तुम्हाला लढावं लागतं. भवितव्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं. आता भवितव्य आलंय 6 चेंडूंमध्ये. एका बाजूला भावेशने अजूनही मॅचला जिवंत ठेवली आहे तर दुसऱ्या बाजूला जिवंत ठेवली या मॅचमध्ये कुणाल पाटील आणि चेतन वारगडेने. परंतु आता सामना तोच जिंकेल जो या खरं तर मॅचमध्ये मेहनत घेईल. आता भावेश वर्सेस भावेश असा तुम्हाला चॅलेंज पाहायला मिळेल. दोघांनी चॅलेंज ॲक्सेप्ट केलाय. एकाने चॅलेंज कधीच ॲक्सेप्ट केलाय तर एकाला आता न्यूली या ठिकाणी या मॅचमध्ये इंटर करण्याची आता संधी प्राप्त झाली. प्रत्येकाला संधी असते त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्यावरती असतं. आता इथनं जो लढेल तोच मैदानाच्या आतमध्ये घडेल आणि जो हारेल त्याला या मॅच मधनं आणि या स्पर्धेमधनं माघार घ्यावी लागेल. 6 चेंडू 10 धावसंख्येचं समीकरण भावेश वर्सेस भावेश असा चॅलेंज. पहिलाच बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. या मॅचची गोल्डन विकेट किपर काय सोडणार नाहीयेत. माहिती आहे की महत्वाची विकेट आणि या महत्वाच्या विकेटला मैदानाच्या बाहेर तुम्ही जाताना बघाल. शेवटचे 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. पहिलीच विकेट पहिल्याच बॉलवरती मिळवली आहे आणि जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर आमचे ऑफिशियल संदीपजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. काय सामना रंगलाय मॅचमध्ये.
कमबॅक करत असताना 37 धावसंख्येचं टार्गेट असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हर नंतर दुसरं ओव्हर जे थोडंसं मागणं राहिलं त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये हा सामना फिरेल. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटचा हा खेळ जम्बलिंग आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला शहाणाही बनवतो, तुम्हाला वेडाही बनवतो आणि क्रिकेटमध्ये वेडे लोक लवकर इतिहास रचतात. 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल गणित तुम्हाला दुहेरी जोडायचीच आहेत. परंतु आता सेट बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतले आहेत. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील इंटर झालाय. अक्षय पाटील नव्याने सुरुवात करायची आहे. 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला भावेशने कंबर कसली आहे की या धावा बनवू द्यायच्याच नाहीयेत. सेकंड बॉल, शॉर्ट बॉलचा वापर त्यावेळेला पूल केला, पॉवरफुल पूल नाहीयेत परंतु या ठिकाणी सिंगल मिळते. डाकूला त्याने फेकला, दुसरीचा प्रयत्न नसावा. कारण सुरुवातीलाच ज्या सिच्युएशनने आपले बॅट्समन गेल्यात ना त्या अशाच सिच्युएशनमुळे या सामन्याला अवघड करून गेल्यात. 22 होता मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेला पॉझिटिव्ह इंटेंट होता परंतु आता थोडासा निगेटिव्ह इंटेंटही असावा. कारण 4 मध्ये अजूनही बनवायचे आहेत, 9 कंपल्सरी बनवायचे आहेत. आपण टॉस जिंकलो होतो, फिल्डिंग घेतली होती परंतु तो प्लस पॉईंट या स्पर्धेमध्ये नाही आहे कारण तुम्हाला कंपल्सरी चेस धावा करायच्याच आहेत. त्याच्यामुळे 4 चेंडू आणि 9 धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी बनवायच्याच आहेत. सेट झाला आता भावेश पाटील, 2 चेंडू त्याने फेकल्यात, फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेमध्ये बॉल असताना फिल्डर आला पुढे, कॅप काढली डोक्यावरून, ठेवली जमिनीवरती, कॉन्सन्ट्रेशन न जावं म्हणून हे सगळं काही त्याने केलं आणि त्या ठिकाणी फिल्डरने कॅच पकडली गेली मिड विकेटला, जिथे आपल्याला पाहायला मिळाला अल्पेश त्याच्या हातामध्ये जेल फलंदाज. दुसरा बाद या ओव्हरमध्ये. आता समीकरण पूर्णपणे चेंज होत असताना आता राहिलाय धावा 9 आणि बॉल शिल्लक 3. संघर्ष तिथे संपतो जिथे तुम्ही थांबता. म्हणून आपसुकच मुखातून निघालं की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. घडलेली परिस्थिती होती. फर्स्ट इनिंगमध्ये धावा बनल्या नव्हत्या. 37 धावसंख्येचं फक्त चॅलेंज समोरच्या अपोनंट टीमवरती होतं. परंतु जर तुमच्या खांद्यांवरती तुमचा विश्वास असेल ना तर तुम्हाला पडण्याची कधीच भीती नसते. हेच सांगितलं खरं तर बॉलिंग करत असताना जून नांदुरकीने. कारण लवकर विकेट मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाला. तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये नवीन मॅन इंटर झालाय, जिथे बनवायच्या 3 चेंडूंमध्ये धावा 9. इम्पॉर्टंट बॉल घेऊन 22 तयार. यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर, हवेशी वार्तालाप करत हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर आणि अजूनही आशेचा दिवा विझला नाही. ते सांगत असताना क्रमांक 9 वरती आला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. काय फटका होता. प्रॉपरली टायमिंग अँड कोऑर्डिनेशन. टप्पा पडला आणि ज्या सिच्युएशन नुसार संघ आलिमघर जात होता त्या सिच्युएशनला पूर्णपणे चेंज करण्याचं काम या ठिकाणी केलंय. काय फटका होता. मी विनंती करेन वारंवार टीम मीटिंग नकोय. टीम झून आंदुर्गे अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 2 सामन्याला आपल्याला भरपूर उशीर होईल. त्याच्यामुळे मी कृपया करून रिक्वेस्ट करतोय की जास्त टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. काही फटका होता. फटक्याची चटके जरूर बसले असतील कारण रिटर्न हा सामना पुन्हा एकदा वळलाय टीम आलिमगरच्या बाजूने आणि आता सिच्युएशन राहिले 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 3 धावा. निर्णायक बॉल घेऊन पुन्हा एकदा 22 तयार. ओव्हर द विकेट लांबून खेचण्याचा प्रयत्न परंतु ऑप्शनच्या बाहेर. आता हर्षी राहील. आता डगआउट मधले चेहरे हसतायत कारण आलिमगड संघ म्हटला गेला ना तर त्यांचे 12 खेळाडू सोडून अजूनही 3-4 खेळाडूंच्या अंगावरती ते टी शर्ट्स आहेत. म्हणजे एकूण 15 खेळाडू घेऊन ते आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह पहा किती. खेळाडू कक्षामध्ये 20 खेळाडू. क्या बात आहे. जर आलिमगड गावामध्ये प्रीमियर लीग असेल तर कदाचित 7 ते 8 टीम्स होत असतील. 12 टीम्स. क्या बात. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल होता त्याच्यावरती आला षटकार. पुन्हा एकदा सामना आपल्याकडे टर्न करायचा होता. तिथे आला या ठिकाणी व्हाईट बॉल. तिथे पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट मिळालं आणि जे चेहरे पडले होते ना त्या चेहऱ्यांवरती आता स्माइल आली आहे कारण प्रेक्षक आणि खेळाडू सगळेजण या मॅचचा आनंद घेतात. चला जास्त वेळ घेऊ नका टीम झून आंदुर्की. जास्त वेळ झालाय. विनंती करेन
माजी उपसरपंच प्रशांतजी पाटील यांचंही या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 चेंडू आणि 2 धावा यावेळेला समोर खेळतात. बॉल हवेमध्ये, इथनं मिळू शकते का विकेट? डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल झाली कंप्लीट आणि सेकंड साठी चान्स घेतील. 2 धावसंख्येची गरज होती. शाकिंग वरती फेकी आणि डायरेक्ट हिट. हे काय घडलंय? ओ माय गॉड, हे काय घडलंय? या सामन्यामध्ये सगळं काही जिवंत ठेवण्याचं काम या एकच सामन्याने केले आणि या ठिकाणी आपण बघतोय तर डायरेक्ट हिट झाला. म्हणजे शेवटच्या बॉलवरती एक धाव कंपल्सरी बनवावीच लागेल. टीम झून अंदुर्गी, काय योगायोग घडलाय. 1 चेंडू 1 धाव आणि एकच विकेट उर्वरित आहे. संघ ऑल आउट होऊ शकतो. ऑल आउट झाला तर ऑब्विसली मॅच गमावं लागेल. संघ आलिमगरला 1 धाव बनवली तर सामना जिंकू शकतो. म्हणजे सगळ्या बाजूने मॅच जर आपण बघितली ना तर टर्निंग पॉइंट वरती आलाय. अशा काहीशा असतात मॅचेस ज्या तुमच्या नेहमी आठवणीत राहतात. त्या मॅचपैकी ही एक मॅच. 37 धावसंख्येचं टार्गेट, षटकार आला. असं वाटलं की या मॅचमध्ये आलिमगड संघाने आता कंबर कसली आहे. पण तुम्ही कौतुक करेन त्या फिल्डरचं, जिथे आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला ज्याने डायरेक्ट हिट केलं. जीत त्या ठिकाणी होते. कुणाल होते त्या ठिकाणी. कुणालने डायरेक्ट हिट केला. विकेट किपरने तो बॉल सोडला. त्याचंही धाडस माणूस भरपूर मोठं होतं आणि तिथनं विकेट आला. आणि आता सिच्युएशन आली आहे 1 चेंडू आणि 1 धाव. एकच विकेट राहिलाय, एकच बॉल आहे, एकच धाव बनवायचे. आता उसने शेजारी वाढतील, कारण अशा सिच्युएशनला तुम्ही नेहमी आपल्या आजूबाजूला जसे शेजारी असतात तसे क्रिकेटमध्ये शेजारी बघत असतात. तशी ही मॅच या ठिकाणी रंगत असताना टीम वडूनगर टीमचे कॅप्टन विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. 1 चेंडू आणि 1 धावसंख्या. 37 धावसंख्येची चेस होती, परंतु बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून पूर्णपणे या मॅचला टर्निंग पॉइंट मिळाली. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी बनवायचे आहे. दोन्ही टीमचं भवितव्य या एका बॉलवरती राहिले. झून अंदुर्की या मॅच मध्ये आलिमगड लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण बघताय पंच काय दर्शवतील आणि इट्स लीगल डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय. संघ बॉलिंग करत असताना झून अंदुर्कीने 37 धावसंख्या डिफेंड करत असताना एक पराक्रमी विजय संपादित केला. परास्त करत असताना टीम आलिमगड समोर. काही सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. 37 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना अनबिलिव्हेबल गेम. काही सामना होता मैदानाच्या आतमध्ये. ऑनलाईनच्या माध्यमातून पण जे प्रेक्षक बघत असतील